बीड जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून पावसानं थैमान घातलंय। मी सध्या बीड तालुक्यातल्या मोरगाव परिसरात असलेल्या जाधव वस्ती परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास गुडघाभर या ठिकाणी पाणी साचलंय आणि या बाजूला जर आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर लोक या ठिकाणी राहत आहेत, त्यांची ही वस्ती आहे आणि अनेक जे घरं आहेत ते या ठिकाणी आहेत आणि या घरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। आणि आपण ही दृश्य जर सध्या या ठिकाणची पाहिली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणच्या नागरिकांचे हाल होत आहेत, कारण प्रत्येक वेळेला पाऊस पडला की या ठिकाणच्या लोकांच्या घरामध्ये अशा पद्धतीने पाणी शिरतं आणि यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या ठिकाणचे राष्ट्रीय महामार्ग जो आहे अहमदपूर अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गाला लागूनच ही घरं आहेत आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नाला व्यवस्थितपणे तयार करण्यात आलेला नाही आणि पाणी काढून दिलेलं नाही, यामुळेच ही परिस्थिती उद्भवत असल्याचं या ठिकाणच्या लोकांचं म्हणणं आहे। आणि गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी लोकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाठपुरावा करण्यात आला, मात्र अद्यापर्यंत कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही। आणि रात्री जो पाऊस झाला त्या पावसानंतर या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती आपण पाहतोय, सर्व जे घरं आहेत या ठिकाणी ते आता पाण्याखाली गेलेले आहेत आणि एकूणच आता याकडे कशा पद्धतीने लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन कधीपर्यंत लक्ष देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी या ठिकाणच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळतात। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।